नमस्कार. प्रथमतः मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. पुणे जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून आणि आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आजची खरी ही पत्रकार परिषद आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी आम्ही घेत आहोत. पुणे जिल्हा परिषदच्या निवडणुकीची तारीख फॉर्म भरण्याची ही 16 जानेवारी ते 21 जानेवारी अशी मुदत त्याची आहे. खरं तर प्रत्येक पक्ष हा कुठलीही निवडणूक जर सामोऱ्याला जायचं असेल तर त्याच्या अगोदर प्रत्येक पक्षाची ही बैठक होत असती आणि त्या बैठकीच्या माध्यमातून जे कोणी इच्छुक उमेदवार असतात त्याच्या मुलाखती त्या ठिकाणी आपण घेत असतो. असा साधारणतः पायंडा हा बऱ्याच वर्षापासून मी तरी त्या ठिकाणी पाहिलेला आहे. परंतु ही एकच निवडणूक अशी आहे की आता सध्या कळतच नाही की कोणत्या पक्षाचा कार्यकर्त्यांनी कोणत्या पक्षाचं चिन्ह घेतलेलं आहे आणि कोणत्या चिन्हावरती कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता लढतोय हे अद्याप देखील उद्याचा शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा आणि अद्याप देखील आम्हाला त्या ठिकाणी माहिती नाही. खरं तर शरदचंद्र पवार पक्षाचे मी पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे आणि उपाध्यक्ष म्हणून मी साधारणतः पक्षाची फारकत जेव्हापासून झालेली आहे म्हणजे अजितदादा पवार आणि शरदचंद्रजी पवार साहेब जेव्हापासून वेगळे झालेले आहे तेव्हापासून आम्ही त्या शरदचंद्रजी पवार पक्षाचं काम त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने करत आहोत. त्याच्यामध्ये मग लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेला देखील एक चांगल्या प्रकारचं प्रामाणिकपणाने सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कामकाज करून थोडाफार फरक राहिला विधानसभेला. आपण जीवाचं रान सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि एक चांगलं त्या ठिकाणी मताधिक्य कमी मताधिक्याने विधानसभेची त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. आता आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या त्या निवडणुकीला सामोरे जातो. खरं तर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना जसं वाटतं की आता विधानसभा झाली, लोकसभा झाली, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला हा प्रत्येक कार्यकर्ता हा त्या ठिकाणी इच्छुक असतो की आपल्याला कुठेतरी आपला त्या पक्षामध्ये विचार केला जाईल आणि त्याप्रमाणे कार्यकर्त्यांचं विचार करणं हे साहजिक त्या ठिकाणी बरोबर आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या या कार्यकर्त्यांमध्ये देखील तसाच उत्साह 2-3 महिन्यापासून मी त्या ठिकाणी पाहतोय आणि कुठंतरी आपल्याला त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल अशा प्रकारे साधारणतः 2 ते 4 महिन्यापासून कार्यकर्ते त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. परंतु ह्या साधारणतः 15 ते 20 दिवसामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी विश्वासात घेतलं नाही. कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला त्या ठिकाणी काही सांगितलं नाही आणि जिल्हाध्यक्ष सन्माननीय देवदत्तजी निकम यांनी त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे. हे आम्हाला त्या ठिकाणी कालपासून समजतंय की तुतारी, मशाल आणि धनुष्यबाण अशा ह्या 3 चिन्हांवरती 3 पक्षाची या ठिकाणी आघाडी झालेली आहे. खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये तसं पाहिलं तर परिस्थिती अशी आहे पुणे जिल्ह्यामध्ये घड्याळ म्हणजे शरदचंद्रजी पवार पक्ष आणि अजितदादांचा पक्ष हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका जर सोडला तरी एकत्रपणाने त्या ठिकाणी काम करतो. खरं तर आंबेगाव तालुक्यामध्ये देखील अशीच परिस्थिती त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होती, परंतु तोही निर्णय करत असताना
मी पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे, या ठिकाणी आमचे दादाभाऊ शेठ तालुक्याचे कार्याध्यक्ष आहेत आणि बाकीचे त्या ठिकाणी पूजाताई या महिला अध्यक्ष आहेत, आमचे मयूर भालेराव आहेत आणि समोर बसलेले देखील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. तर त्यांना कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी विश्वासात घेतलं नाही की आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये जर अशा प्रकारची त्या ठिकाणी आघाडी होते, पवार साहेबांचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष हा पुणे जिल्ह्यामध्ये जर एकत्र येत असेल आणि मग आंबेगाव तालुका त्याच्यामधून वगळून ही जर आघाडी होत असेल तर आम्हाला त्या बाबतीत कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी विश्वासात घेतलं नाही. आणि मग ह्या 7-8 दिवसापासून हे जे 3 पक्ष मी आता सांगितले की धनुष्यबाण असेल, मशाल असेल आणि तुतारी असेल, यांच्या बैठका होतात, यांच्या मीटिंगा होतात आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मुलाखतीला बोलवलं जातं, त्या ठिकाणी मुलाखती घेतल्या जातात आणि परस्पर आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता हा त्या ठिकाणी संपूर्ण त्यांचा विचार त्या ठिकाणी चाललेला आहे.